नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, घरात गरिबी येण्याची काही कारणे आहेत. आपण म्हणतो आम्ही देवपूजा करतो, आम्ही ही सेवा केली, आम्ही ती सेवा केली, आम्ही हे दान केलं, आम्ही ते केलं, पण त्याचा काही उपयोग नसतो. कारण अशी काही कारणे आहेत, अशा काही चुका आहेत की यामुळे आपण केलेल्या सेवा आपल्या फळाला येत नाहीत. आपण ज्या चुका करतो त्यामुळे केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर त्या चुका काय आहेत बघा, आपण जाणून घेऊया. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण जर व्यवस्थित केल्या किंवा त्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं तर अशा चुका आपल्याकडनं होणार नाहीत. बघा, आता आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतरनं आपल्याला तिथे काही लोकांनी प्रसाद वाटतात. तर काही लोकांनी जर आपल्याला प्रसाद दिला तर आपण तो प्रसाद खात नाही, म्हणजे आपण तो प्रसाद दुसऱ्याला देतो किंवा घरी आणल्यानंतरनं तो कोणाला देतो. ही खूप मोठी चुकी आहे. बघा, आपल्याला जो प्रसाद मिळाला आहे तो आपण खाल्ला पाहिजे. आपण तसं करत नाही, आपण तो प्रसाद दुसऱ्याला देतो. बघा, झोपताना आपण दक्षिणेकडे पाय करून झोपतो, हे खूप चुकीचे आहे. दक्षिणेकडे पाय करून कधीसुद्धा झोपू नये. मंदिरातून आल्यावर लगेच हातपाय धुणे. आता काही लोकांना सवय असते बघा, मंदिरात गेल्यानंतरनं ते घरी आले की लगेच हातपाय धुतात, पण तसे करू नका. आल्यानंतरनं लगेच हातपाय तोंड धुवू नका. तसेच अमावस्या, पौर्णिमा या दिवशी एकादशीला काही लोक केस कापतात, तर हे सुद्धा खूप चुकीचं आहे. खरकटे हाताने पैसे मोजणे. बघा, आता जेवण करताना जर कोणी पैसे मागितले तर आपण त्याच हाताने पैसे काढतो आणि त्यांना देतो. तसेच पैशाला थुंकी लावतो, हे सुद्धा खूप चुकीचे आहे. बघा, आपण या पैशासाठी दिवसभर कष्ट करतो, ती लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीला खरकट्या हाताने घेणे किंवा थुंकी लावणे खूप चुकीचे आहे. सूर्यास्तानंतर उसने पैसे, दही, मीठ, कोणाला जामीन अजिबात होऊ नका. तसेच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना, याचकाला रिकाम्या हाताने पाठवू नका. आपल्या दारातल्या तुळशीला दररोज सायंकाळी तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा लावायचा आहे. तुळशीला प्रत्येक शुक्रवारी गाईचे कच्चे दूध घालावे. बघा, हा खूप सोपा उपाय आहे, याने आपल्याला धनप्राप्ती होते. बघा, प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही गाईला 1 चमचा, फक्त एकच कच्चे दूध घालायचे आहे. फरशी पुसताना खडे मीठ घालायचे आहे. वर्षातून एकदा आपल्या कुलदेवी आणि कुलदेवत्यांचा मान सन्मान करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तसेच वयस्कर लोकांचा आपल्याला आदर करायचा आहे. बघा, आता काही लोक वयस्कर लोकांची खूप चेष्टा करतात, मस्करी करतात, त्यांना उलट बोलतात, हे खूप चुकीचे आहे. त्यांना मान द्या, आदर द्या, त्यांना अजिबात त्यांची चेष्टा मस्करी करू नका. आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी राहावं. बघा, काही लोकांना खूप सवय असते की त्यांच्याकडे हे आहे, आपल्याकडे नाही. मग अशी ईर्ष्या करायची नाही. आपल्याकडे जे आहे त्यातच आपण समाधानी राहायचं आहे. किचनमध्ये खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका. तसेच सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करा. स्वयंपाक करताना चप्पल घालू नका. सकाळी उठल्याबरोबर लहान मुलांना रडून देऊ नका. पती पत्नी एकमेकांबरोबर वाद घालू नका. तसेच तुमचा झाडू कोणाच्याही नजरेत पडेल असा ठेवू नका. स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली नेहमी एक कळशी किंवा माठ अखंड भरलेला राहू द्या. ब्राह्मणांना जेवण न देता घरी पाठवणे. बघा, काही लोकांना सवय असते, ब्राह्मणांना घरी बोलवतात आणि दक्षिणा देत नाहीत, त्यांना चहा, पाणी, दूध वगैरे काही विचारत नाहीत, तसेच घरी पाठवतात. तसेच प्रेताच्या मागे न चालता पुढे चालतात. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. प्रेताच्या नेहमी पाठीमागं चालावं, पुढे चालू नये. तसेच दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलं किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच दान देतात, असं करू नका. दातांनी नखे कुरतडणे, तसेच दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे, ही सुद्धा खूप घाण सवय आहे. बघा, आणि थोडंसं दान केलं की त्याचा खूप बोभाटा करतात की आम्ही दान केलं. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. दान केलेलं एका हाताने दुसऱ्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे, असं दान करावं. बघा, उष्टा हात डोक्यावरून फिरवणे, घराभोवती वटवागुळ फिरणे, तसेच तुमच्या पाकिटात मृत व्यक्तींची फोटो ठेवणे. आपल्याला बघा, आता काही लोकांना सवय असते, कोणीही असताना मृत व्यक्ती झाली ना तर त्याचे फोटो आपल्या खिशात कधीच ठेवू नका. दात पडलेला कंगवा वापरणे, सतत निगेटिव्ह विचार करणे, तडा गेलेली भांडी, तुटलेली फुटलेली भांडी आपण वापरतो किचनमध्ये. महिलांना सवय असते, हा थोडंसं तर तडा गेले मग आपण लगेच टाकून द्यायचं का, पण खूप चुकीचं आहे. बघा, तडा गेलेली भांडी कधीच किचनमध्ये ठेवू नका. तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये अजिबात स्वयंपाक करू नका.
सायंकाळी दिवा लागण्याच्या वेळी झोपणे, तसेच फुंक मारून दिवा विझवणे, खोट्या शपथा घेणे, झोपताना टाकलेला बिछाना लवकर न काढणे, चप्पल बूट दारात सततच उलटे ठेवणे, सूर्य उगवल्यावर उठणे, किचनमध्ये रात्रीचे उष्टे भांडे ठेवणे, दातांनी नक्की कुरतडणे, खूप घाण सवय असते बघा काही काही लोकांना. तसेच खुर्चीवर किंवा पलंगवर बसल्यावर असं पाय हलवत राहणे, सततच एकसारखं पाय हलवत राहणे खूप चुकीची पद्धत आहे. बसल्यानंतर शांत बसा, अजिबात असं पाय हलवत जाऊ नका. घरात जाळे जळमाटे होऊ देणे, सतत उलटे झोपणे, खोटं बोलणे, खोट्या शपथा घेणे, बघा ही खूप अशी काही कारणे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येत नाही तर घरात दारिद्र्य येतं. त्याच्यामुळे ह्या सवयी तुम्ही बदला. बघा तुमच्याकडे जे काय आहे त्यात समाधानी राहा, दुसऱ्याची ईर्ष्या करू नका आणि व्यवस्थित राहा. म्हणजे ह्या जर चुका तुम्ही टाळल्या तर बघा तुमच्याकडे जेवढं येतंय ना त्यातच तुम्ही खूप समाधानी राहताल. या चुका टाळल्या तर लक्ष्मी आपोआपच तुमच्याकडे येईल आणि लक्ष्मी प्राप्ती होईल आणि प्राप्त लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील. त्यामुळे सर्वांनी हे नियम अवश्य पाळा, जेवढे तुम्हाला जमतील तेवढे पाळा. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.